चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांच्या पथकाने सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास छापा टाकून जवळपास 60 महिलांना ताब्यात घेतले असून कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्याने चांगलाच इंगा दाखवून जेलची हवा दाखवली। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याने आंबट शौकीनांची चांगलीच पळापळ झाल्याचे समजते। शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावडे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई केली। त्यावेळी एकही गिराईक नव्हते। पोलिसांनी 5 दलाल, 10 मालकीन महिलांसह 60 महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते। या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात अशी चर्चा आहे। चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर 34 या ठिकाणी रेड लाईट एरिया आणि काही लोकांनी वेश्यावर प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या। माहिती प्राप्त झाल्यानंतर आपला SDPO आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे PI त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं। कालच्या दिवशी सायंकाळी एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण 11 मालकीन म्हणजे पिम्प्स ह्या महिला तिथं दिसून आल्या आणि त्या एरियामध्ये 11 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि टोटलमध्ये एक 50 महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, सुटका करण्यात आलेला आहे। आणि ही जे 50 महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे 11 आरोपी आहे 11 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। ते जे 11 आरोपी आहे मालकीन आहे ती 50 मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं।